श्रीमंत रमेश भांजे सावकार का बरं? त्यांनी कामाचं सर्व आमच्या जवळीक असल्यामुळं पूर भाग नेता म्हणून रमेश भांजे सावकार आम्हाला ओळखी आहे म्हणून त्यांचं कामाचं पोते आम्हाला मिळालं आहे. बरं. त्यासाठी त्यांना निवडून देण्याचं गरजेचं आहे म्हणून आम्ही त्यांना निवडून देणार आहोत. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये हे दोघं या ठिकाणी बहुमत असे घेऊन या ठिकाणी निवडून येणार आहेत. विरोधक म्हणतात की बाबा इथं आमचं काम भरपूर आहे, विरोधक तुल्यबळ आहे. विरोधकाचं कामच होत नाही ना. आतापर्यंत विरोधकांनी काम केलंच नाही ना. केलंच नाही. भांजे सावकर कौचाळे मॅडम दोन्ही पण BJPची सीट येणार. का बरं? आमदार साहेबाचं काम आहे. काम आहे. हां, भरपूर कामं केलेत आपल्या गावाला. काय काय केलंय काय? रस्ते केले, तीर्थक्षेत्राचे काम केलेत, बरं. सगळं काम केलेत आमदार साहेब. गावातलं का आमच्या गणपतीला 4 कोटी रुपये निधी मंजूर करून दिले समाधान दादाने. आणि गावातलं छोटे मोठे सगळे का हायमास्ट बसवले ते सगळं काम दादाने केलं आणि रमेश भांजे सावकर त्यांच्या बरोबर आहेत. भांजे सावकरचा वैयक्तिक प्रभाव आहे, वैयक्तिक काम आहे, वैयक्तिक काम आहे, वैयक्तिक संबंध आहे, चांगलं आहे उमेदवार म्हणून त्यांना निवडून द्यायचं आहे. आमदारचं पॅनल येत आहे पूर्ण काय नाव? रमेश भांजे बरं. आणि आपलं बोऱ्याचं पंचायत समितीचं जे संजू त्या का बरं? संजू काय त्याचं काय काम काय? दादाचं कामच तसं आहे ना. काय काम केलं दादा? सगळं केलं काय असेल ते सगळं केलंय. BJP निवडून येते. येतंय. विरोधकांनी काय केलंय? विरोधकांनी काहीच केलं नाही. नुसतं आम्ही हे केलं नुसतं तोंडे आहे त्यांच्याकडनं. असं लेखी पावती असं काय नाही त्यांच्याकडनं. नाही. हां नाही. नाही, विरोधकच नाही म्हटलं तर कुठलं काय. आम्ही पहिल्यापासून 60-70 वर्षापर्यंत बघायला आलो, बरं. काही सुद्धा काम नाही. जे नुसतं गोड बोलले, बरं. जाणे येणे. 5 वर्षाला एकदा येतंय, बरं. फिरून येणार नाही. बरं, नाही येणार. नाही येत. एवढे निधी आमदार साहेबांना आणले त्याच्यामुळे आम्ही BJPला मतदान करतोय. नक्की. नक्की. विरोधक म्हणते की आम्ही इथं लय काम केलं. विरोधक नाहीच तर कुठलं कोण काय म्हणते ते. विरोधक राहिलंय कुठं. एस प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. सध्या जिल्हा परिषद निवडणूक सुरू असून या जिल्हा परिषद निवडणुकीसाठी प्रत्येक गावखेड्यात सध्या चर्चेचा विषय चालू आहे. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याला वाटतं की हे आपल्या गावातून कोण उमेदवार असावा, तो कोण काम करू शकतो, तो सक्षम आहे का, या गोष्टीची चर्चा प्रत्येक गावकट्ट्यावर सुरू असते. आज आपण मंगळवेढा तालुक्यातील बोराळे गावातील बोराळे जिल्हा परिषद गटात उभा आहोत. या जिल्हा परिषद गटातून कोण निवडणूक लढतोय आणि कोण आपल्या कामाचा आहे हे जाणून घेण्यासाठी आपण बोराळे गटातील जिल्हा परिषद गट असणाऱ्या बोराळे गटातील या सिद्धापूर गावामध्ये आपण उभा आहोत. या सिद्धापूर गावामध्ये खरं पाहिलं तर तीर्थक्षेत्र असणारा भाग असे आहे आणि त्यामुळं या भागाला महत्त्व आहे. त्यामुळे ह्या भागाचा विकास कशा पद्धतीने झाला आहे आणि ह्याला सक्षम कोण आहे आपण विचारूयात. नमस्कार काका, काय नाव तुमचं? नंदकुमार गोपाळ कुलकर्णी, सिद्धापूर. काय वाटतं जिल्हा परिषद निवडणुकीत तुमच्या गावातून तुमच्या गटातून कोण निवडून यावं असं वाटतं? आपल्या या निवडणुकीमध्ये सध्या रमेशजी भांजे या ठिकाणी जिल्हा परिषद उभारलेले आहेत आणि त्याचप्रमाणे पंचायत समितीला आपल्या कौचाळे मॅडम उभारलेले आहेत. बरं. तरी या ठिकाणी या दोघांचं कामाचं आढावा बघितला तर काम हे भरपूर भाजपकडून होणार आहे. आणि रमेश भांजे हे सर्वाच्या पुढे कुठल्याही गोष्टीनं गरीब असो, गरीब असो, श्रीमंत असो, मोठा असो, लहान असो, या सर्वासाठी धावून पळून येणारा. आणि आपल्या आता सध्याचं काम तीर्थक्षेत्रासाठी आपल्या मातुलिंग देवस्थानासाठी 4 कोटी रुपये मंजूर झालेले आहेत. त्याचप्रमाणे मंगळवेढा सिद्धापूर हा डांबरी रस्तासुद्धा त्यांनी पूर्ण मंजूर करून घेतलेला आहे. त्याचप्रमाणे आरळी बोराळ हा रस्तासुद्धा पूर्ण करून घेतलेला आहे. त्याचप्रमाणे बोराळ वडापूरपर्यंत हा बंधाऱ्यापर्यंतचा रस्ता रमेश भांजाने स्वतः या ठिकाणी जाऊन या ठिकाणी आपण ही त्याची कामाची पोचपावती करून घेऊन या ठिकाणी हा कामाचा आढावा त्यांना पूर्ण माहीत आहे. आणि माझ्या मनानं या ठिकाणी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये हे दोघं या ठिकाणी बहुमत असे घेऊन या ठिकाणी निवडून येणार आहेत. विरोधक म्हणतात की बाबा इथं आमचं काम भरपूर आहे, विरोधक तुल्यबळ आहे. विरोधकाचं कामच होत नाही ना. आतापर्यंत विरोधकांनी काम केलंच नाही ना. केलंच नाही. कसं काय निवडणूक लढत? लढवायला आता काय मतदान मागायला अधिकार सगळ्याचा आहे. मी उभारतो, मला सुद्धा अधिकार आहे मागाचा. विकास काम भरपूर केलं म्हणतात. म्हणणार आहे म्हणून तेच की, पण कामाची पोचपावती कुठे दाखवायला पाहिजे नाही आपल्याला. पोचपावती कोणाला देणार तुम्ही? गावकरी कळणार आहे ना, मतदाराला कळलं ना बाबा काय काम, कोण काम करणार आहे. भाजप करतंय का, राष्ट्रवादी करते का, शिवसेना करते. कामाची पोचपावती मतदारांना माहीत आहे ना. आणि मतदार आता हुशार झालेला आहे. मतदार आपापल्या कामाची पोचपावती ज्या मतदाराला मधून ज्या ठिकाणी आपला उमेदवार निवडून द्यायचा आहे
अशा मतदाराला त्या मतदारातून निवडून देण्याची इच्छा ही उमेदवाराच्या कशावर ढकलायचा हे मतदारापाशी हातात आहे. काय नाव काका? सिद्धाराम पुंडलिक कोळी. काय वाटतं तुमच्या जिल्हा परिषद गटातून तुमच्या सिद्धापूरमधून कोणी यावं असं वाटतंय? श्रीमंत रमेश भांजे सावकार. का बरं? त्यांनी कामाचं सर्व आमच्या जवळीक असल्यामुळं पूर भाग नेता म्हणून रमेश भांजे सावकार आम्हाला ओळखी आहे म्हणून त्यांचं कामाचं पोते आम्हाला मिळालं आहे. बरं. त्यासाठी त्यांना निवडून देण्याचं गरजेचं आहे म्हणून आम्ही त्यांना निवडून देणार आहोत. विरोधक मध्ये तुमच्या गावात भरपूर काम. बरोबर आहे, त्यांचं काम ते म्हणणार आहेत, मतं मागणार आहेत. बरं. त्यांचं मताचा हक्क आहे म्हणून काय बी सांगून खोटं नाटक बळी पडून सांगणं हे चुकीचं आहे. बरं. पण कामाचं सध्या बघायला गेलं तर तालुक्याचे आमदार समाधानदादा अवताडेशिवाय एक सुद्धा पान हलणार नाही. हे सगळं काम दादाने केलं आहे. सिद्धापूर गावामध्ये आज बघितला तर 22-23 कोटीचा निधी दादानं आमच्या सिद्धापूर गावाला तीर्थक्षेत्र मातोलिंग गणपतीमुळं एवढं कामं झालेलं आहेत सिद्धापूरमध्ये. एवढं माझं मत आहे. काय नाव काका? श्रीशैल अंबतनाव. काय वाटतं तुम्हाला कोणी यावं असं वाटतं? ते रमेश भांजे सावकार. का बरं? त्यांनीच चांगला आहे. विरोधक मध्ये आम्ही रस्ते दिले आहेत, कामं केली आहेत, हे केलं ते केलं. त्यांनीच येणार. त्यांनी येणार आहे. काय वाटतं तुम्हाला? भांजे सावकर कौचाळे मॅडम दोन्ही पण BJPची सीट येणार. का बरं? आमदार साहेबाचं काम आहे. काम आहे. हां, भरपूर कामं केलेत आपल्या गावाला. काय काय केलं? काय? रस्ते केले, तीर्थक्षेत्राचे काम केलेत, बरं. सगळं काम केलेत आमदार साहेब. तुम्हाला काय वाटतं? आम्हाला रमेश भांजे सावकार निवडून येणार असं वाटतंय. का बरं? काय तुमची जादू आहे तुमच्याकडे? सिद्धापूर ते वडापूर रस्ता चालू आहे डांबरीकरण. बरं. आणि बोरवाड ते मंगळवाडा ते पण डबल डांबरीकरण चालू आहे. बरं. आणि इकडचं मासनूर ते आपलं बालाजीनगर तिथलं पण रस्त्याचं काम चालू आहे. रस्ते म्हणजे विकास नाही, गावातलं काय काम केलं? गावातलं काय आमच्या गणपतीला 4 कोटी रुपये निधी मंजूर करून दिले समाधान दादानी. बरं. आणि गावातलं छोटे मोठे सगळे काय हायमास्ट बसवले ते बरं. सगळं काम दादानी केलं आणि रमेश भांजसावकर त्यांच्या बरोबर आहेत. विरोधकांनी काय केलंय? विरोधकांनी काहीच केलं नाही. नुसतं आम्ही हे केलं नुसतं तोंडे आहे त्यांच्याकडनं. असं लेखी पावती असं काय नाही त्यांच्याकडनं. नाही. हां, नाही. ते म्हणजे आमचे सिद्धापूर आमचं बाले किल्ला आहे, काम कुठं बाले किल्ला नाहीच. पूर्व भाग सगळं BJPचा आहे. बीजेपी. हां, पूर्व भाग. तुम्हाला काय वाटतं? सगळीकडे BJPचंच येणार आहे. का बरं? बीजेपी काय नाही, तुमच्याकडे दिले का? केंद्रात पण सत्ता त्यांचं आहे, राज्यात पण सत्ता त्यांचं आहे आणि आमदार पण चांगला आहे. चांगलं कामात काय काय कामं केली? सगळ्या समाजाला संघ घेऊन जाणारा माणूस आहे आणि आतापर्यंत आपल्या गावात सगळ्या समाजाला त्यांनी निधी दिलाय. बरं. प्रत्येक समाजाला निधी दिलाय. त्यांचा समाज मंदिर असू दे, कॉन्क्रीटीकरण असू दे, लाईट असू दे किंवा मशानभूमीचं काम असू दे, सगळ्या समाजाचं काम केलं त्याने. विरोधक मध्ये आम्ही ह्या भागात भरपूर आणि विकास केला. त्यात आपल्या भागात बोरा पंचायत समिती गणामध्ये भांजे सावकारचा वैयक्तिक प्रभाव आहे, वैयक्तिक काम आहे, वैयक्तिक काम. वैयक्तिक काम आहे, वैयक्तिक संबंध आहे. चांगलं आहे उमेदवार म्हणून त्यांना निवडून द्यायचं आहे. आणि ते पहिल्यापासून पंचायत समिती उपसभापती होते, त्याच्यामार्फत कामं केले लोकांचे. प्रत्येक गोष्टीचं ते धावून आलेलं आहे. विरोधक मध्ये आम्ही भागात भरपूर काम केलंय म्हणतात. म्हणजे आता 70 वर्ष त्यांच्याकडेच होतं ना, त्यावेळी त्यांनी काय केलं नाही. किती वर्ष होतं? 70 वर्ष होतं की. बर. हं. काय केलं नाही का? काय केलंच नाही, काहीच केलं नाही. केलं नाही. पाटील निमाणा पाटील बर. कुठलं गाव? सिद्धापूर. काय वाटतं जिल्हा परिषद गटासाठी तुम्हाला कोण निवडून यावं असं वाटतं? आमदारचं पॅनल येत आहे पूर्ण. काय नाव? रमेश भांजे बर. आणि आपलं बोऱ्याचं पंचायत समितीचं जे संजू काय त्यांचं काय काम काय? दादाचं कामच तसं आहे ना. काय काम केलं दादा? सगळं केलं काय असेल ते सगळं केलंय. विरोधक म्हणतोय आमचा भाग आहे आमच्या. नाही 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 नाही, गावाला अख्खा तालुक्याला माहित आहे दादा काय काम केलंय. काय तुम्ही सांगा काय काम केलं दादानी? लय केलं ते काम. आमच्या सिद्धापूर गाव सगळं ते दादाच आहे. बर. हा, वणीवेच आहे दादाला, काय अडचण नाही. नाही. हा, काय वाटतं काय जिल्हा परिषद मध्ये कोण निवडून यावं वाटतं? आपलं BJP येतंय निवडून. कोण? भांजे सावकार. का बरं? हा, निवडून येते. निवडून येतं म्हणजे काय जादू EVM मशीन तुमच्याकडे दिले का? नाही ना, मशीन दिलं नाही. काय काम सांगा की? जनताचं कौल आहे तसं. का बरं? दादाच मुळे जनताचं कौल आहे. जनतेचं कौल आहे. हा काय काम केलं का त्यांनी? हा, काम भरपूर केलंय. काय काम केलं? रोड केलंय, ते तिकडे काय काम केलंय समधी. विरोधक म्हणते आम्ही ह्या गावात काम लय केलंय. विरोधक काय कसं म्हणते तेव्हा. का बरं?
म्हणून नाही का त्यांनी म्हणत नसतं त्याने नाही म्हणत नाही ते तर म्हणत नाही काम केलं तर मी नाही म्हणतोय त्याने नाही म्हणताय हं. बर मग तुमच्या मताप्रमाणे कोण निवडून यायला पाहिजे बीजेपी निवडून येते येतंय हा. बर का तुम्हाला काय वाटतंय काय नाही एक नंबर आहे. काय पहिल्यापासून कामाच्या बाबतीमध्ये बघितल्यावर एक नंबर दादाचे काम आहे. बर कुठलेही काम सांगा ते काम तातडीनं चालू असतंय कुणाचं समाधान दादाच्या. बर आणि पहिल्यापासून आपण कमाळाच्या हिलाच आम्ही मतदान करताय पहिल्यापासून पहिल्यापासून विरोधक म्हणतात तुमच्या गावात काम भरपूर केले नाही विरोधकच नाही म्हटलं तर कुठलं काय आम्ही पहिल्यापासून 60-70 वर्षापर्यंत बघायला आलो. बर काही सुद्धा काम नाही नुसतं गोड बोलले जाणे येणे 5 वर्षाला एकदा येतंय बर फिरून येणार नाही परत नाही येणार नाही येत हा. आणि पहिल्यापासून दादाच्या माध्यमातून आपल्याला वीज जरी ही केल्यावर वीज खंडित करत नाही त्या काही मागितल्यावर ते काम होणारच म्हणलं तर होणारच. बर कोण करतो दादा दादा करते हो. अजून काय वाटतं तुम्हाला हे अजून काय नाही, अगदी अगदी एक नंबर आहे. आता दिवसा लाईट द्या म्हणलं तर दिवसाला लाईट द्यायला लागलंय. रात्री बंद केलंय. हा हा महादेव तो गुरव काय वाटतं तुमच्या सिद्धापूर मधून कोण निवडून यावं जिल्हा परिषदला कामाचं पक्ष म्हटलं की बीजेपी आहे. बर आजपर्यंत कुठलं व्यक्तीने काम केलंच नाही आणि एवढं निधी आणलं बी नाही. बर एवढे निधी आमदार साहेबांना आणले त्याच्यामुळे आम्ही बीजेपीला मतदान करतोय. नक्की नक्की विरोधक म्हणते की आम्ही इथं लय काम दिलं विरोधक नाहीच तर कुठलं कोण काय म्हणते ते विरोधक राहिलंय कुठं महाराष्ट्रामध्ये राहिलं नाही इथं कुठं राहतंय नाही नाहीच. बालकी गट आहे राष्ट्रवादी गट आहे पण सक्षम नाही हो नाही सक्षम नाही. सक्षम ही बीजेपी आहे. फक्त केंद्रापासून घरापर्यंत बीजेपी आहे. आम्ही बीजेपीच्या पहिल्यापासून सातवण केलेलं बीजेपीला करणार आहे. बर आज आपण मंगळ्याचा हा भाग जर पाहिला बोराळे गट हा भाग खरं तर दुष्काळी नसला तरी मागासलेला भाग नक्कीच होता. मागील अनेक वर्षामध्ये या भागातील रस्ते पाणी वीज याची समस्या भेडसावत होती. मात्र या समस्या आमदार समाधानदादा अवताडेंच्या माध्यमातून सोडवण्यात आलेत आणि यासाठी कोट्यावधीचा निधी देखील दिला आहे. आज आपण सिद्धापूरचं मंदिर पाहिलं. सिद्धापूर हे धार्मिक स्थळ आहे. या ठिकाणी कोट्यावधीचा निधी देऊन या गावचा विकास केल्याचं मत या ग्रामस्थातून व्यक्त होतंय. त्यामुळे या बोराळे गटातून भांजे हे उमेदवार नक्कीच निवडून येतील हे त्यांनी भूमिका व्यक्त केलेली आहे. कॅमेरामन ऋषिक ननवरेसह जाकीर नादाव.